मी आरती पेटकर. मी अमरावती बडनेरावरून मी राहते तिथे. तर मी करिअर फिक्स हे जॉईन केलं होतं. मी बी-ए करत आहे आणि माझं एकदम मोठं पण घर नाही आहे, पण छोटंसंच आहे घर. माझे बाबा इकडे घर बांधायला जातात. माझे बाबा ओके. थोडे फॅटी आहे, तर त्यांना काम करायला थोडी म्हणजे अडचण जाते. सर मी आताच म्हणजे 12वी झाली होती माझी. सध्या मी 20 मध्ये होती, 20. तर तेव्हाच माझे पप्पा म्हणत होते, की "तू कुठेतरी लागली असती तर बरं झालं असतं." अच्छा. सर माझे बाबा म्हणजे होत नाही म्हणून तर सर आतापासूनच असं म्हणत आहे, की "तू लागली असती तर जमलं असतं काहीतरी." आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की गव्हर्नमेंट लागली पाहिजे बा. ओके. तर तर त्यांना फायनान्शियली सपोर्ट करण्यासाठी सर करत आहे सर मी आणि त्यांच्याकडून होत पण नाही सर. सर आमच्या ठीक आहे. इथं टोटल 3 रूम्स आहे. त्या तिन्ही रूम मध्ये सर वरतून पाणी गळते. जेव्हा पाणी येते ना, तेव्हा असे सर टिपटिप असे पुरं खाली गळतात. आम्हाला ओके. इथं बसायला सुद्धा जागा राहत नाही. इव्हन टेबल आणि चेअर वगैरे टीव्हीवर सुद्धा आम्हाला डायरेक्ट म्हणजे पन्नी टाकावं लागते सर डायरेक्ट आणि खाली असे कपडे वगैरे टाकावे लागते जेणेकरून थोडेसे पाय तरी थोडेसे चांगले राहणार. आणि किचनमध्ये पण सर टीनच आहे टाकलेले. ते पण फुटले आहे सर. तिकडून पण पाणी गळते. तिकडून सर अधिक जर थोडीशी ऊन जरी पडली, तर तिथपर्यंत ऊन पोहोचत नाही. तर ते खालची जे जमीन आहे, फ्लोरिंग वगैरे ते सर वाढत सुद्धा नाही सर ते. तिथं आम्हाला फक्त बाप बकेटा वगैरे ठेवायला लागते. बापरे आणि बापरे. तिसरी रूम जी आहे म्हणजे बेडरूम तिकडे असा बेड आहे खूप मोठा. तिथं पण सुद्धा आम्हाला डायरेक्ट पन्नीच टाकावं लागते सर. तिथे पण गळते पाणी. म्हणजे असं म्हणा की पावसाळ्यामध्ये आम्ही घरी म्हणजे तिन्ही रूम मध्ये आम्ही थांबत नाही. समोर सर दुकान आहे ते आमचं छोटंसं दुकान आहे. तिथे थांबतो नाहीतर बरं माझी मोठी आई आहे तिकडे थांबत असतो आणि झोपतो पण तिकडेच सर. फक्त काम करायचं असलं तरच आम्ही अंदर येतो. नाहीतर सर एवढा मोठा हॉल आहे, तिकडे किचन आहे, तिकडे पण एक बेडरूम आहे सर. तर काहीच उपयोग नाही सर. ते पुरं गळतच राहते. आणि समोर पण थोडासा पाऊच आहे बसासाठी. बट तिथे पण गळत राहते. बाहेर भांडे घासायचं जे पण आहे, तिथं पण लगातार पाणीच गळत राहते सर. टिप-टिप. ठीक आहे. ओलंच म्हणजे राहते म्हणजे. मी ह्या सर्व गोष्टी पर्सनली रिलेट करतो अँड आय नो की हां. जेव्हा घरची फायनान्शियल कंडिशन खराब असते, तेव्हा या सर्व गोष्टी, हे सर्व प्रॉब्लेम्स तर येतच राहतात. घर हो. असो, कोणता पण प्रॉब्लेम असो, हे सर्व प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे. सो तुझं लाइक हे होतं की आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायचंय, आपल्या घरी सपोर्ट करायचंय, त्यासाठी तू वर्क शोधत होते आणि ऑफलाईन पण हां शोधलंच असेल सर. आणि मिळालं नसेल, हो त्यामुळे मग सर. ऑनलाईन शोधलंच सर्च करायला असेल. सुरुवात केलं. त्याच्यानंतर मग तुला करिअर फेस बद्दल मिळालं, लाईक माझ्याबद्दल तुला कळलं, देन माझ्याकडून मग तुला करिअर फेस बद्दल कळलं आणि त्याच्यानंतर तू हो वर्क सर. स्टार्ट केलं. मला सांग, करिअर फेस मध्ये वर्क स्टार्ट करण्याआधी भीती तर वाटत असेल ना, की बा ऑनलाईन काम आहे, ऑनलाईन आजकाल फेक होत असतात, फ्रॉड असतात, स्कॅम होत असतात, असं भीती तर वाटलीच असेल? हो सर. भीती तर वाटली होती. खूप सारे प्लॅटफॉर्म मी बघितले होते, पण जॉइन नाही केले. कारण की ट्रस्ट पाहिजे असते ना सर तेवढा. तर बरोबर. तुमच्याकडून मी कॉन्टॅक्ट केला वगैरे आणि फर्स्ट टाईम सर मी आईला पण दाखवले होते तुमचे व्हिडिओ जे तुम्ही पाठवले होते मला. तर आई म्हणे, "बघ म्हणे इन्व्हेस्ट करून बघ म्हणे. तुला पटत असेल तर कर म्हणे." सर मी तुमच्याकडून इन्व्हेस्ट करून घेतली सर ते आणि पॅकेज घेतला सर. इन्फिनिटीपासून मी सुरुवात केली. माझ्या पप्पाला सुद्धा माहीत नव्हतं सर. माझी अच्छा, आई म्हणे त्यांना पप्पाला माहित सांगू नाहीये. नको म्हणे. त्यांना नाही माहित. सर त्यांना माहित नाही. नाहीतर ते हेच म्हणतात सर, की "बा करू नको बा, काय फालतूचे पैसे वाया जातात." बिलकुल. इव्हन सर मी आता बी-ए मध्ये आहे ना, तर मी पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग घेत होती. त्याची माझी प्रॅक्टिस चालू होती. तर त्याच्यासाठी मी एन-सी-सी घेतलं होतं सर. त्यात अच्छा. युनिफॉर्मसाठी 4-5 हजार मागितले होते. तर ते म्हणे डायरेक्ट सोडून दे म्हणे कॉलेज सोडूनच दे म्हणे. असेच म्हणत होते सर ते डायरेक्ट. अच्छा, एवढी ती म्हणजे पूर्ण एवढे रिलेट ते करत आहे. पूर्ण रिलेट एवढे देत करत आहे. होते सर ते पैशासाठी. ठीक आहे. आणि माझे बाबा म्हणजे डिसेंबर पासून घरीच होते सर आतापर्यंत. ठीक आहे, ठीक आहे. माझी आई टेलर काम करते. देन तर आता जसं की तू सुरुवात केला आजपासून 1 हफ्त्यापूर्वी इन्फिनिटी पॅकेजने आणि सुरुवात केल्यानंतर 6 दिवसामध्ये तुझी अर्निंग झाली आणि फर्स्ट अर्निंगच ₹10,000 होते. तर मग हो हे सर. घरच्यांना सांगितलं का? हो सर. आईला माहिती आहे मग आणि बाबाला काय पण माहिती फील आहे.
काय रिॲक्शन, काय फिलिंग होती आईची बाबाची त्यावेळी की बा सर चांगलं एका वाटलं सर. दिवसामध्ये 10,000 रुपीज अर्न केले. त्या बिझनेसने ज्या बिझनेसला आधी वाटत होतं की हे फ्रॉड असेल, स्कॅम असेल किंवा भीती वाटत होती, सुरुवात नव्हते करत. सो त्याच्यानंतर हो काय त्यांची सर. काय रिॲक्शन होती, काय त्यांचा फीडबॅक होता? हो सर, त्याला खूप चांगलं वाटलं सर. ते म्हणत होते की अजून करायचे आहे बा. तर आई म्हणत होती 50,000 तरी झाले पाहिजे महिन्याचे. तर आईला म्हटलं लवकरच करणार आहे. म्हटलं मीटअप आहे म्हटलं, तर त्यासाठी मी लवकरच करणार आहे याच म्हटलं. याच महिन्यात करायचंय मला. हो सर, ह्याच महिन्यात करायचं आहे आणि सर्वात पहिले तर सर हे वरतं फ्लोरिंग वगैरे बरोबर करायची आहे. ठीक आहे, म्हणजे मेन गोल तर आहे की आधी फ्लोरिंग करायचंय. हां सर. सर माझी एवढी मोठी ड्रीम नाही आहे की चांगल्यात चांगला मोबाईल घ्यायचा, एखादी गाडी घ्यायची, असं काहीच नाही का वगैरे बाहेर कुठे घुमायला जायचं पहिले. असं काहीच नाही आहे सर. पहिले तर सर घर बरोबर करायचं हा, आहे सर आधी मला. जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट असते. बाकी ड्रीम्स, गोल हे सर्व तर गोष्टी होतच राहतात. हां, जे आधी ठीक आहे सर. प्रॉब्लेम. पहिली जी नीड आहे आपली ते तर पूर्ण करावं लागेल ना सर. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. ग्रेट. ओके, सो आता तुला काही वर्कमध्ये प्रॉब्लेम येत असेल, काही सपोर्ट वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तू सांगू शकते. सक्सेस ब्लूप्रिंट तर झालाच असेल तुझं कम्प्लीट. हो, हो. सक्सेस ओके, ब्लूप्रिंट अफिलिएट झालं. ट्रेनिंग कम्प्लीट झाली. हो. इन्फिनिटी पॅकेजने सुरुवात केली, तुला मॅनेजर सपोर्ट मिळाला असेल. मॅनेजर कोण आहे तुझं? मॅनेजर निहाल सर आहे. निहाल सर. ओके, प्रॉपर ट्रेनिंग्स मिळतात मॅनेजर कडून? हो सर, प्रॉपर ट्रेनिंग मिळतात आणि ते ॲक्टिव्ह पण राहतात सर. 2-3 मिनिटातच मला त्यांचा रिप्लाय वगैरे येते आणि ते कॉल वगैरे स्वतःहून रिसीव्ह पण करतात? हो, हो. स्वतःहून सर ते असं टाकते सर, की आम्हाला जे नीड आहे, ज्याची आम्हाला नीड आहे, ते स्वतःहून टाकतात सर ते, की त्यामुळेच तर असं-असं करा तुम्ही वगैरे. इम्पॉर्टंट असते. मॅनेजर सपोर्ट त्यामुळेच इम्पॉर्टंट असते. हां. ओके, ग्रेट. म्हणजे सर्व काही तुला प्रॉपरली मिळतंय. कॅफेच्या साईडने ट्रेनिंग प्रॉपरली मिळतायत. मॅनेजरच्या साईडने प्रॉपरली ट्रेनिंग मिळते. बाकी अजून जर काही हवं असलं तर मी आहेच. असं वन अँड वन हो सर. सेशन कधी पण घेऊ शकतो. कधी पण तुम्हाला कॉल मेसेज करू शकतोय. ठीक. हो सर, मी तुम्हाला पण करत असते. जर त्यांनी जर काही रिसीव्ह वगैरे नाही केला सर एखाद्या टाईम, जर मला खूपच अर्जंट असलं, तर मी तुम्हाला पण करते. तुम्ही पण खूप सपोर्ट करता सर. ठीक आहे. सो अजून काही तुला विचारायचं असेल, काही डाउट्स वगैरे असतील तर विचारू शकतो. सर डाउट्स तर काही आहे नाही सर सध्या. सर्व क्लिअर आहे. कारण की हो करायचं सर, क्लिअर असं आहे. असते की सर्व क्लिअरच होते. ट्रेनिंग त्याच्यानंतर जे सर्व इतके सोपे असतात ते सर्व क्लिअर असते. बाकी हा, वर्कमध्ये जर काही कुठं प्रॉब्लेम आला, जसं की आता एक प्रॉब्लेम सांगितलं होतं तुम्हाला चॅटवरती आयडीचा प्रॉब्लेम येतं, तर ते मी करून घेतो सपोर्ट टीमला कॉन्टॅक्ट करून. त्याचं काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट 5 ते 10 हो सर. मिनिटांमध्ये तुझं होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह. बाकी जर कुठं अजून वर्कमध्ये प्रॉब्लेम आला, काही समजलं नाही, तर त्यासाठी मी आहे. आणि आज सायंकाळी 7 वाजता कोणतं सेशन आहे का मॅनेजरचं वगैरे? सर 8-9 वाजता आहे वाटते. मीच ठीक आहे. 8-9 वाजता फाउंडरचं आहे. ते नो प्रॉब्लेम. कारण की माझं 7 वाजता मराठी सेशन आहे, तर त्याला अटेंड करशील. कारण की मराठी सेशनमध्ये एक मराठी ट्रेनिंग्स मिळते आणि मी आपल्या पद्धतीने सांगतो की एक्झॅक्टली वर्क कसं करायचं किंवा प्रॉब्लेम्स असतील तर ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो मराठी सेशनमध्ये. तर आज सायंकाळी 7 वाजता आहे, ते जॉईन करशील. लिंक तुला मिळून जाईल. बाकी काही पण प्रॉब्लेम आला, काही पण क्वेश्चन असला, तुम्हाला कधी पण कॉल मेसेज करू शकते. हां सर. आणि ते जे मला जे पैसे आले आहे, ते मी कधी काढू शकतो सर? म्हणजे 7 दिवसानंतर असं काही? ते जी तुझी काल अर्निंग झाली आहे ना, ती सॅटर्डेला तुझ्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट केली जाते. जसं की आजचा डे कोणता आहे? आजचा आय थिंक गुरुवार आहे, राईट? हो. तर आज केवायसी करून घे. केवायसीचं ऑप्शन आहे तुझ्या आयडी वरती, तिथं वेबसाईट वरती किंवा ऍपवरती दोन्ही जागी केवायसीचं ऑप्शन आहे. केवायसी करून घे. केवायसी मध्ये बँक डिटेल्स आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड टाकावं लागतं. त्याच्यानंतर ते व्हेरीफाय करतात कॅफेच्या साईडने. व्हेरीफाय झाल्यानंतर सॅटर्डेला जर या 1-2 दिवसामध्ये व्हेरीफाय झाले, तर मग या सॅटर्डेला किंवा संडेला तुझ्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट केलं जातं अमाऊंट कॅफेच्या साईडने. आणि जर या 2 दिवसामध्ये नाही झाली, कारण की व्हेरिफिकेशनला टाइम लागतो, खूप सारे केवायसीज असतात, तर जर नाही झाली तर मग नेक्स्ट सॅटर्डेला ते तुझ्या बँकमध्ये येणार. ओके सर, ठीक आहे सर. ठीक आहे. डायरेक्ट बँक हो. अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातात. बाकी तुझे एज 18+ आहे का? हो. पॅन कार्ड आहे? पॅन कार्ड आहे का? आहे सर. पॅन कार्ड आहे, ठीक आहे. मग तू स्वतःच तिथं बँक अकाउंट आणि आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे फिल करून घेशील, ठीक आहे? ठीक आहे सर. ओके जी, ग्रेट. कन्सिस्टंट काम कर. बाकी मला तर तेच पाहिजे की या महिन्यामध्ये 50,000 रुपीज झालं पाहिजे. बाकी ऑल द हो बेस्ट अँड सर. टेक केअर. ठीक आहे. थँक यू सर.